नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शहरातील कचरा वेचकांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र। कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतचा पुढाकार। कचरा वेचक हलाखीच्या परिस्थितीमध्ये असुरक्षित जीवन जगत आहेत। भाऊसाहेब उडानशिवे। हलाखीचे जीवन जगणाऱ्या कचरा वेचकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी शहरातील कचरा वेचकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे। कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या वतीने रामवाडी येथे सर्व कचरा वेचकांनी एकत्र येऊन सदरचे पत्र पाठवले। संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचकांनी न्याय हक्काची मागणी करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास उडानशिवे, संघटनेचे ज्येष्ठ सभासद इंदुबाई कांबळे, दुलनबाई गायकवाड, विमलबाई मंडलिक, लताबाई साबळे, लीलाबाई साबळे, विमलबाई चाकले, कालिंदा घाडगे आदींसह मोठ्या संख्येने कचरा वेचक महिला आणि बांधव उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना अहमदनगर शहरामधून 1000 कचरा वेचक आपली मागणी मांडण्यासाठी एक 50 पैशाचा पोस्ट कार्डाच्या आधारे ते आपली मागणी माननीय पंतप्रधान साहेबांसमोर ठेवणार आहेत। या मागणीमध्ये एकच मागणी अशी आहे की कचरा वेचकांचे एखादं कल्याणकारी बोर्ड असावा, ज्या बोर्डामध्ये त्यांना 55 वर्षानंतर पेन्शनची योजना असेल, त्यांच्या मुलांकरता शिष्यवृत्ती असेल, अशा अनेक योजनेचा त्यामध्ये सहभाग असतो। आज पाहिलं अनेक असंघटित कामगारांचं एक बोर्ड असून त्यामध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध होतो, परंतु कचरा वेचक हा पहिल्यापासून याच्यामध्ये दुर्लक्षित राहिलेला आहे। त्याकरिता आज डायरेक्ट पंतप्रधानाशी संबंध हे करण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी आज सगळ्या शहरातले कचरा वेचकांनी मिळून 1000 कचरा वेचकांनी असं ठरवलं की नरेंद्र मोदी साहेबांना आज आपण पत्र पाठवूया। असंच महाराष्ट्रामधनं भारतीय कचरा वेचक आघाडीने सुमारे 1 लाख पत्र ती आघाडी पाठवणार आहे आणि एकच मागणी करणार आहे की कचरा वेचकांसाठी एक कल्याणकारी बोर्ड या ठिकाणी स्थापन करावा। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।